की सर्व धर्म समभाव कुठं महाराष्ट्राने बघायचा असेल तर या माझ्या खेड तालुक्यामध्ये येऊन बघा. इथं मी कधी दंगली होऊन दिली नाही. मी सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्या समाजाचा विकास केला आहे. इथं एक मोहल्ला असा शिल्लक ठेवला नाही की त्या मोहल्ल्याचा विकास, सर्वांगीण विकास रामदास कदम यांनी केला नाही. आणि म्हणून आज मला अतिशय समाधान आहे. माझा मुलगा योगेश कदम याच्या पाठीशी अख्खा खेड तालुक्याचा आमचा सगळा समाज हा खंबीरपणे उभा आहे. हे चित्र बघून मला अतिशय समाधान झालं. 90 सालाच्या आधी इथं SRP कायमच्या ज्या 5-5, 6-6 गाड्या पडल्या असायच्या. 90च्या आधी इथे ईद आली तरी दंगली व्हायच्या आणि गणपती उत्सव असला तरी दंगली व्हायच्या, शिवजयंती असली तरी दंगली व्हायच्या. वर्षातून 10-15 वेळा इथं दंगली व्हायच्या. पण 90 सालामध्ये मी आमदार झालो आणि इथल्या सगळ्या दंगली मी थांबवल्या. मी सगळ्या समाजाचा आहे, मी कुठल्या समाजाचा नाही, मी लोकप्रतिनिधी आहे. आणि म्हणून सगळ्या समाजाचं संरक्षण करणं माझं काम आहे. या माध्यमातून मी या सगळ्या दंगली थांबवल्या आणि आज सगळं हिंदू मुस्लिम इथे गुन्ह्या गोविंदानं नांदतायत. ते पाहून मला आज आनंद होतोय, मला समाधान होतोय. नाही, अजून काय झालं मला कळलं नाही, पण एक दारूचा मोठा टेम्पो पकडला असं मला कळलंय. आणि संजय कदम यांच्या बाजूलाच राहणारा एक मुलगा त्या टेम्पोमध्ये कडू नावाचा मुलगा आहे आणि त्याचा बाप पोलीस हवालदार आहे. मला मोठं आश्चर्य वाटतंय, एका पोलिसाचा मुलगा संजय कदमच्या बाजूलाच राहणारा मुलगा हा टेम्पोवर दारूच्या बाटल्या कोणासाठी आणतोय? पोलीस आता शोध लावतील. धन्यवाद. अलीकडच्या काळात आपण जर बघितलं, भोंग्यांचा मुद्दा होता, पण पुन्हा एकदा विधानसभेवरती पुन्हा एकदा जळतोय. भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकारण होतंय, काय सांगाल? आता बघा, राज ठाकरेंची भूमिका वेगळी आहे, आमची भूमिका वेगळी आहे. न्यायालयानं आदेश दिलेत. बघा, एवढ्या आवाज जो आहे त्याच्यापेक्षा आवाज येता कामा नये आणि ते सगळे आता पाळत आहेत. राज ठाकरेंना जी त्यांची भूमिका पक्षाची आहे ती वेगळी आहे, आमची भूमिका वेगळी आहे. आमच्या आरतीचा त्रास जर मुसलमानांना होत असेल, मुस्लिम समाजाला, तर त्यांच्या नमाजाचा किंवा त्यांच्या अजानचा त्रास आम्हाला का व्हावा? आम्हाला कशासाठी व्हावा? आम्ही प्रत्येकानं आपापल्या धर्माचं काम करू शकतात ना, ते त्यांचं करतं, आम्ही आमचं करतो. अडचण काय? आम्ही सगळ्यांनी सोबत झालं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. दादा हे मंत्री होणार, एका महिन्यामध्ये मंत्री होणार आता आपण प्लॅन केलेला आहे आणि सगळे काय वाजवतात, काय झालं पाहिजे? होणार मागच्या वेळेला झाले असते, थोडीशी अडचण झाली असती तर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.